देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील येत्या 20 मेला 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये महायुतीकडून भाजपाचे बडे नेते जसे अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे विविध सभांना आपली हजेरी लावत आहेत, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे पिता पुत्र हे देखील जनतेमध्ये येत अनेक जनसभांना संबोधित करत आहेत। असं असताना पालघरमध्ये महायुतीकडून डॉक्टर हेमंत सौरा, त्यानंतर महाविकास आघाडीकडून भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रामुख्याने उतरले आहेत आणि या तिघांमध्ये आपल्याला तिरंगी लढत होताना दिसून येणार आहे। दरम्यान यावेळी आपल्यासोबत डॉक्टर हेमंत सौरा जे भाजपाचे उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके असे कोणते प्रश्न, असे कोणते मुद्दे आहेत की जे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। सर नमस्कार, आपले स्वागत। नमस्कार सर, आपण पहिल्यांदा ही लोकसभेची निवडणूक लढवत आहात आपल्या करिअरमध्ये आणि यावेळी आपण कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे घेऊन आपण जनतेमध्ये आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहात? पालघर लोकसभेला तसा भारतीय जनता पार्टीचा मोठा इतिहास आहे आणि म्हणून कैलासवासी चिंतामणजी वनगा, त्यानंतर आत्ता राजेंद्र गावित साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगला विकास या मतदारसंघाचा झाला, परंतु विकास ही कंटिन्यूस एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघतोय की देशाचे आपले यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गरीबातला गरीब, उपेक्षित, दलित असतील, पीडित असतील, उपेक्षित असतील, फेरीवाले असतील, दुकानदार असतील, महिला, शेतकरी, व्यापारी किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील, विद्यार्थी असेल, सायंटिस्ट असतील, प्रत्येक वर्गासाठी त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या 10 वर्षामध्ये आपण बघतोय की त्या योजना घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत। त्या योजनांचा लाभार्थी प्रत्येक घराघरामध्ये आहे आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये जे प्रचंड काम झालेलं आहे केंद्र सरकारच्या मार्फत, माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत, आणि त्याच्यामुळे देशातली जनता तशी सुखावलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये मोदीजींचं नाव आहे आणि सगळी जनता ही मोदीजींना आशीर्वाद देते आणि म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय। जो विकास रथ जो सुरू झालेला आहे, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विकास होतोय, हा चालू राहणार आहे, चालू राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे आणि म्हणून ज्या नेत्याकडे विकासाची दिशा आहे, जो नेता भारत देश अखंड ठेवू शकतो, बलशाली बनवू शकतो, आर्थिक महासत्ता बनवू शकतो, असे कोणी असतील तर फक्त नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय आणि याच्यामध्ये आम्हाला यश येईल असं आम्हाला निश्चित वाटतं। पालघर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर या क्षेत्रामध्ये पाण्याची टंचाई, त्यानंतर कुपोषण आणि स्थलांतर ह्या मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष चालत आलेल्या समस्या आहेत। 10 वर्षाचा आपला कार्यकाळ होता, त्या दरम्यानही ह्या समस्या सुटलेल्या नाहीयेत। तर आपल्याला काय वाटतं की आपण आजपर्यंत या समस्या 10 वर्षाच्या काळात पूर्ण तरी नाही तर कमीत कमी ह्याच्यामध्ये काही बदल करू शकलेले नाहीयेत, त्यामागची कारणं काय असावी? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुपोषणाची समस्या होती, आजही आहे, परंतु त्यातला टक्का जो आहे तो कमी झालेला आहे। मागच्या काळामध्ये आपण बघू शकतो की 2014ला कैलासवासी विष्णू सवरा साहेब ज्यावेळेस आदिवासी विकास मंत्री झाले, त्यानंतरच्या काळामध्ये
कुपोषणासाठी स्पेशल अशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही आणली गेली आणि त्याच्यामुळे त्याला प्राथमिकता देऊन गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील किंवा सकस आहार देणं असेल, अंगणवाडीतल्या मुलांना असेल, ह्यांना नजरेसमोर ठेवून ती योजना आणली गेली आणि त्याचा दृश्य परिणाम बघितला की त्याचं कुपोषणाचे प्रमाण जे ते काही अंशी कमी झालेलं दिसतं आहे. परंतु हे 0% कसं येईल ह्यासाठी कटाक्षाने काम केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. ह्यासाठी ती व्यवस्था ही चांगल्या प्रकारे राबवली गेली पाहिजे. त्यामुळे कुपोषण कमी होतं आहे, परंतु ते 0% कसं येईल ह्यासाठी आपण निश्चित काम करू. स्थलांतराचा मुद्दा आपण विचार घेतला तर पावसाळ्याच्या शेती व्यतिरिक्त इतर कोणतं हाताला काम ह्या इथल्या जनतेला नसतं आणि त्याच्यामुळे ते स्थलांतर कमी करायचं असेल तर निश्चित आपण एक दृष्टिकोनातून काम करावं लागेल. मागच्या काळात बघतोय की मनरेगाचे खूप कामं ही प्रत्येक गावामध्ये आता होताना दिसत आहेत आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येक गावामध्ये साधारणतः 400 ते 500 बंधू भगिनी त्याचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे काही अंशी स्थलांतर हे कमी होताना दिसतं आहे. त्या व्यतिरिक्त इतर जे जोडधंदे आहेत जसे की स्वतःच्या पायावर उभं करणं असेल, स्वावलंबी बनवणं असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे कारागीर असतील त्यांना इन्वॉल्व केलेलं आहे. त्यांना प्रत्यक्ष कर्जाची सुविधासुद्धा तिथे ठेवलेली आहे आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकतात, स्वतःचा उद्योग ते सुरू करू शकतात आणि त्यामुळे इथेच त्यांना त्या पद्धतीचं जर काम मिळालं तर स्थलांतर कमी होऊ शकतं. त्याच पद्धतीने जे युवक आहेत, युवकांना नीड बेस ट्रेनिंग म्हणजे आपल्या बोईसर भागामध्ये पालघर असेल, डहाणू असेल किंवा कुडूससारखा असेल भाग, तारापूर इंडस्ट्रियल एरिया असेल, तर त्या भागामध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारचे वर्कर्स लागतात त्या प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, ग्रामीण भागातल्या युवकांना जर दिलं तर त्यांच्यामध्ये चांगली कल्पकता असते, मेहनत घेण्याची तयारी असते, तर नक्कीच त्यांना नीड बेस्ड ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना त्या पद्धतीने पोस्टिंग ही मिळू शकते आणि त्यांना नोकरी एका अर्थाने जॉब किंवा नोकरी ही त्यांना मिळू शकते. त्या व्यतिरिक्त पाण्याची सिंचन क्षमता ही वाढवली गेली पाहिजे. साधारणतः पाऊस पडल्यानंतर काही भागामध्ये डिसेंबरनंतरच पाण्याची कमतरता निर्माण होते, परंतु याच्यावर उपाय म्हणून नरेंद्र मोदीजींनी महत्त्वाकांक्षी अशी योजना आणली जी म्हणजे जल जीवन मिशन. आपण बघतोय की भारतामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये ही योजना तयार होते, बऱ्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रत्यक्षात काही ठिकाणी योजना सुरू झालेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी त्या येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आणि त्यामुळे पाण्याची कमतरता ही निश्चितच तिथे कमी होईल आणि जी पाण्याविषयीची समस्या आहे ती निश्चित बऱ्याच अंशी ही कमी होईल. कारण खूप चांगला निधी ह्या जलजीवन मिशनसाठी प्रत्येक गावासाठी, पाड्यासाठी हा दिला गेलेला आहे आणि ती चांगली ऐतिहासिक अशी योजना मोदीजींनी आणलेली आहे आणि त्याच्यामुळे पाणी समस्यासुद्धा कमी होऊ शकते. त्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये सिंचन क्षमता वाढवण्यासाठी छोटे छोटे बंधारे हे असणं आवश्यक आहे आणि जर तसं केलं तर पाण्याची पातळी वाढेल. गावागावामध्ये छोटे छोटे उद्यमशील शेतकरी, सधन शेतकरी तयार होऊ शकतात. फळ शेती असेल, फुल शेती असेल, हे करू शकतात आणि स्वतःची उपजीविका हे करू शकतात आणि हा सुद्धा एक स्थलांतर कमी करण्याचा नक्कीच एक पर्याय होऊ शकतो. असे अनेक पर्याय आहेत ज्याच्या माध्यमातून आपण स्थलांतर हे कमी करू शकतो. त्याबरोबर इथला रोजगार निर्मिती होऊ शकते, बेरोजगारी कमी होऊ शकते आणि एकंदरीत ह्या समस्या ज्या आहेत त्या आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आपण जलजीवन मिशनचा उल्लेख केला. यामध्ये हर घर
नल आणि हर घर जल अशी आपली संकल्पना आहे. पण असं असताना बोईसर सारखा शहरी भाग आहे किंवा इतर शहरी भाग आहेत जिथे काही ठिकाणी काही अंशी या योजनेच्या माध्यमातून पाईपलाईन्स लोकांच्या घरांपर्यंत गेलेले आहेत, नळ सुद्धा लागले आहेत. पण असं असताना त्या नळांना 1 दिवसाआड 2 दिवसाआड किंवा रात्रीचे 1-12च्या दरम्यान पाणी पुरवठा 1 तासांचा केला जातो. आणि त्यात आपण म्हटलं की सूर्या नदीच्या माध्यमातून आपण वसई विरारला पाणी पुरवण्याची सुविधा केलेली आहे. तिकडचा पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण काम करत आहात, योजना आणत आहात. मग अशामध्ये ज्यावेळी आपल्या बोईसर, पालघर आणि इतर गाव शहरांमध्ये पाण्याची समस्या असताना आपण तिकडची समस्या सोडवत आहात, पण इकडच्या नागरिकांचं काय? यासाठीच आपल्याला पाण्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी विविध मार्ग हे आपल्याला अंमलात आणावे लागतील. सूर्या धरण आहे किंवा वैतरणा आहे, नवीन प्रस्तावित गारगाई धरण आहे आणि खूप मोठा महत्त्वाकांक्षाचा प्रोजेक्ट येतो. आणि त्यामुळे आत्ता काही अंशी पाण्याची कमतरता जाणवते, परंतु पावसाचं जे पडणारं पाणी आहे ते जास्तीत जास्त इथे अडवलं गेलं पाहिजे आणि त्याचा उपयोग ह्या भागासाठी झाला पाहिजे. त्याबरोबरच जे आत्ता जी जलजीवन मिशनची योजना चालू आहे किंवा त्याचं बांधकाम सुरू आहे ते पूर्णपणे अजून कार्यान्वित झालेलं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये अजूनही काही त्रुटी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत आणि योजना जोपर्यंत पूर्णपणे फुल फ्लेज कार्यान्वित होत नाहीत, वर्कआउट होत नाही, ती चालू होत नाही, पूर्ण प्रेशरने पाणी येत नाही आहे, तोपर्यंत ती ग्रामपंचायतीला हस्तांतरित होऊ शकत नाही आहे. हे त्याच्यामधले काही नियम आणि काही क्लॉज आहेत आणि त्यामुळे लोकल बॉडींसुद्धा तिथे काम करून घेणं, ऑब्झर्वेशन करणं हे गरजेचं आहे. कारण जवळजवळ 3 महिने कॉन्ट्रॅक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे. त्या पाईपलाईन असेल, कुठे लिकेज असेल, कुठे प्रेशरने पाणी येते आहे की नाही ते बघणं असेल किंवा पाण्याची टाकीची सुद्धा जवळजवळ 1 वर्षाची गॅरंटी हे कॉन्ट्रॅक्टरची असणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वेध घेताना जोपर्यंत ही योजना नीट अंमलात येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने हस्तांतरित करून घेऊ नये, त्याच्यावर लक्ष ठेवावं. आणि पाण्याचे जे काय प्रॉब्लेम असतील ते तिथले लोकल तालुका लेवलचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत किंवा जे इंजिनियर जिल्हा परिषद त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते आपण वेळीच सोडू शकतो. आपण एक डॉक्टर आहात आणि असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्याची समस्या ही भीषण आहे. आजपर्यंत अशा जव्हार आणि मोकाडा क्षेत्रामध्ये अशी गावं आहेत की ज्यांना दळणवळणाची सुविधा म्हणजे त्यांच्या गावापर्यंत हे पक्के रस्ते नाही आहेत. त्यामुळे कधी काळी जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन झाली तर त्या काळामध्ये त्या ॲम्ब्युलन्स त्यांच्या दारापर्यंत किंवा त्यांच्या PSC पर्यंत पोहोचू शकत नाही. मग मातांना कधी बाळांना झोळीचा आधार घेऊन त्यांना जव्हार आणि मोखाड्याच्या ठिकाणी किंवा नाशिक सारख्या ठिकाणी बाळांना किंवा मातांना न्यावं लागतं. आणि दरम्यान बऱ्याच अशा घटना आपल्या समोर आल्या आहेत की ज्यामध्ये मातांचा किंवा बालकांचा रस्त्यातच मृत्यू होतो. तर ही समस्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? राज्य सरकारने मागच्या काही महिन्यामध्येच म्हणजे मागचा पावसाळा झाल्यानंतर या गोष्टीचा विचार केलेला आहे. पालघर जिल्ह्यामधली साधारणतः 165 अशी गावं आहेत, गावपाडे असे आहेत जे अनकनेक्टेड आहेत. आणि त्यामुळे महत्त्वाकांक्षी अशी बिरसा मुंडा रस्ते योजना ही त्यांनी आणलेली आहे. आणि ज्या गावपाड्याला रस्ता नाही आहे तिथे रस्ता झाला पाहिजे किंवा जिथे छोटी साकव गरज आहे, छोटा पूल गरज आहे, ज्याच्यामुळे बऱ्याच पाड्यांचा किंवा गावांचा पावसाळ्यामध्ये संपर्क तुटतो, तर अशा ठिकाणी ब्रिजची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारचे रस्ते, ब्रिजेस जे आहेत त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला गेलेला आहे. जिल्हा परिषदेमार्फत त्याचा आढावा घेतला गेलेला आहे आणि राज्य सरकारकडे तो प्रस्ताव सादर केलेला आहे. लवकरच या सगळ्या रस्ते आणि पुलांसाठी निधी मंजूर करणार आहेत. त्याच्यासाठी सेपरेट निधीसुद्धा राखून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा दळणवळण असेल, ज्याच्यामुळे आरोग्याची किंवा शैक्षणिक किंवा महिलांची जी काय असुविधा होते ती निश्चित संपुष्टात येईल.
आणि एक चांगल्या प्रकारचे रस्ते पूल आपल्याला थोड्या दिवसात दिसू शकते असं मला वाटतं. लवकरच ह्या मला वाटतं पुढच्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे जो अनकनेक्टेड वस्ती गावपाड्यांचे जे धोरण ते अंमलात येईल असं मला निश्चित वाटतं. त्यामुळे जी दळणवळणाची असुविधा आहे ती लवकरच दूर होईल असं मला निश्चित खात्री वाटते. आपण जाणता की आपला पालघर जिल्हा जो आहे आदिवासी बहुल जिल्हा म्हणून एक पाहिला जातो आणि यामध्ये आपण बघितले की बरेच आमदार आणि खासदार हे आदिवासी कम्युनिटी मधूनच आले होते. तरी देखील जिल्ह्यामध्ये जे आदिवासी बांधव आहेत, कातकरी बांधव आहेत, वेगवेगळ्या जमाती आदिवासीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या जमातींचे बांधव आहेत, तर त्यांचा आजपर्यंतही विकास झालेला आपल्याला दिसून येत नाहीये. आणि आपण स्वतः एक या कम्युनिटीमधून येता तर जो बदल गेल्या काळांमध्ये झाला नाही, नेतृत्व असताना देखील, प्रतिनिधी असताना देखील, आपण स्थानिक प्रतिनिधीमधून ज्या वेळेस निवडून याल त्यावेळेस आपण या जनतेसाठी नक्की काय कराल, किंवा हे चित्र आम्हाला बदललेलं दिसेल का जे आतापर्यंत झालं नाही? निश्चित दिसेल असं मला खात्री वाटते. कारण मी स्वतः या समाजातला आहे. इथे जन्म झाला आहे, इथेच माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर इथेच मी प्रॅक्टिस करतो आहे. गेली कित्येक वर्ष आरोग्य शिबिराच्या माध्यमातून इथल्या जनतेशी मी संपर्कात आहे. आणि त्यामुळे आपल्या इथल्या आदिवासी समाज असेल किंवा इतर सगळे समाज असेल, सर्वांसाठी काम करणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथला आदिवासी युवक आहे, शेतकरी आहे, बंधुभगिनी आहे, त्यासाठी विविध योजना ह्या मागच्या काळामध्ये राज्य सरकारतर्फे आल्या होत्या. त्याला फंडिंग केंद्र सरकारमार्फत झालं होतं. आताही मागच्या काळामध्ये नामांकित शाळेची योजना आली होती, त्याच्यामध्ये आत्ताही आपण बघू शकतो साधारणतः पूर्ण महाराष्ट्रातले साधारणतः 70 ते 75 हजार विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी हे इंग्रजी शाळेमध्ये शिकत आहेत. त्याची फी जी आहे ती आदिवासी विकास मंत्रालय भरतं आहे. आत्ताही एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल हे पूर्णपणे इंग्लिश मिडियम स्कूल हे पूर्वी फक्त 4 महाराष्ट्रात होते. केंद्र सरकारमार्फत माननीय नरेंद्र मोदीजीमार्फत त्याच्यामध्ये वाढ केली गेली आणि पूर्ण भारतात आता 400 रेसिडेन्शियल स्कूल होत आहेत. आदिवासी भागामध्ये 400 रेसिडेन्शियल स्कूल आत्तापर्यंत त्याला मान्यता मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते 700पर्यंत वाढवण्याचा निर्धार नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे शैक्षणिक प्रगती झाली तर सर्वांगीण प्रगती होऊ शकते हा निर्धार आहे. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदीजींनी ही महत्त्वाकांक्षी अशी एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलची खूप चांगली योजना आणलेली आहे. आणि त्याच्यामुळे शैक्षणिक असुविधा आहे किंवा स्वतःच्या पायावर मुलगा उभा राहू शकतो, इंग्लिश मिडियममध्ये शिकू शकतो आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये निश्चित त्याला एक आत्मविश्वास हा निर्माण होऊ शकतो. रोजगाराच्या संधीच्या बाबतीत अनेक योजना ह्या अंमलात आणल्या गेल्या. त्याद्वारे ट्रेनिंग दिलं गेलं, कौशल्य विकासच्या माध्यमातून असेल किंवा इतर आदिम जमातीसाठी सुद्धा विशेष निधी हा राखून ठेवला गेलेला आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे कातकरी समाज आहे किंवा महाराष्ट्रामध्ये 3 जमाती अशा आहेत ज्या आदिम समाजाला येतात, तर त्याच्यामध्ये कातकरी, तर आपल्या भागात कातकरी जास्त आहेत. कातकरी वसाहतीमधलं स्थलांतर रोखणं किंवा त्यांच्यामधल्या अंधश्रद्धा दूर करणं, व्यसनाधीनता थोडी दूर करणं, ह्याच्यासाठी थोडंसं काम करणं अपेक्षित आहे. आणि एकंदरीत या भागाचा कायापालट करायचा असेल तर निश्चित एक धोरण आखणं गरजेचं आहे आणि एक चांगली मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की थोडी जनजागृती करणं, अवेअरनेस वाढवणं, लोकांचा सहभाग वाढवणं आणि योजनांचा पुरेपूर लाभ घेणं हे जर केलं तर या भागाचा विकास निश्चित होईल. कारण आदिवासी विकास विभागासाठी प्रचंड असा निधी असतो, तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, त्याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी योग्य तेवढा निधी हा वापरला गेला पाहिजे. आणि जर असं केलं तर इथले रस्ते असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील किंवा इतर नागरिकांचे प्रश्न असतील ते बऱ्याच अंशी दूर करून आदिवासी भागातले जे काही दुर्लक्षित प्रश्न आहे ते नक्कीच आपण दूर करू शकतो. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व प्रश्न सुटतील असं मला निश्चित खात्री वाटते. तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा.
ज्यांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा लाभ या मतदारसंघातल्या नागरिकांना पुरेपूर देऊन शिक्षणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो आणि इतर मूलभूत सुविधा ज्या नागरिकांना आवश्यक आहेत अशा सर्व सुविधा त्यांना पोहोचून आणि खास करून ते एक डॉक्टर असल्याने या भागातल्या समस्या ते जाणतात आणि आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि इतरही समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असणार असा शब्द त्यांनी इथल्या जनतेला दिला आहे. नीता चौरे, पालघर.